हॅलो सर्वांना श्री एडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ। तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे आपले गणपती बाप्पांच्या आगमनाचा दिवस, गणेश चतुर्थी, भाद्रपद महिन्यातील चौथा दिवस। तर इथं आता आपली कालची हरतालिकेची पूजा जी होती त्याची मी उत्तर पूजा करून घेत आहे। तर मी इथं उत्तर पूजा करून घेतली आणि दही भाताचा नैवेद्य हरतालिके पूजेला दाखवलेला आहे। आमच्याकडे दही भाताचा नैवेद्य दाखवतात आणि तोच नैवेद्य आपल्याला उपवास सोडताना घ्यायचा आहे आणि तो नैवेद्य खाऊनच आपल्याला उपवास सोडायचा असतो। तर मी इथं छान अशी उत्तर पूजा करून घेतली आणि पूजा उचलून घेतली। कोणतीही पूजा करण्याच्या वेळेस आपल्याकडून काही ना काही चुका होत असतात, म्हणून असे तांदूळ हातात घ्यायचे आणि देवी आईला किंवा भगवान शंकरांना क्षमा अर्चना करायची आणि ते तांदूळ सगळ्या पूजेवरती असे पसरवून द्यायचे आणि मगच ती पूजा हलवायची आहे। तर मी इथं पूजा उचलायला सुरुवात केली। जसं आपण पूजा मांडताना पूजा करताना एकदम उत्साहाने आनंदाने पूजा करतो, तसंच ती पूजा उचलतानाही तेवढंच व्यवस्थितपणे आणि नीटनेटकेपणे आणि छान आपल्याला ती पूजा उचलायची असते। जेवढा उत्साहाने आणि शांततेने आपण छान पूजा करतो तेवढंच व्यवस्थितपणे आपण पूजा उचलायची असते आणि त्या पूजेला निरोप द्यायचा असतो। तर इथं सर्व व्यवस्थितपणे मी पूजा उचलून घेत आहे आणि छान अशी सर्व त्यातलं पानं फुलं वगैरे मी व्यवस्थित ठेवली, जेणेकरून ती मला वाहत्या पाण्यात सोडता येतील किंवा मग एखाद्या झाडाच्या माती बुंद्याखाली, म्हणजे त्याचं ते मूळ असतं त्याच्या ठिकाणी मी ते ठेवून देईन, म्हणजे त्याचाच खत होईल परत शेतात वगैरे। आणि आता हरतालिकेची पूजा उचलून झाल्यानंतर मी इथं आपल्या गणपती बाप्पांच्या अभिषेकाची तयारी केलेली आहे आणि मी पार्थिव गणेश नाही बसवत, जी आपल्या देवघरात मूर्ती असते गणपती बाप्पांची, मी त्याचा अभिषेक करत आहे। माझ्याकडे गणपती बाप्पा नाहीत येत आता सध्या तरी, पुढं पाहूयात। तर इथं गणपती बाप्पांच्या अभिषेकाला आम्ही सुरुवात केलेली होती। आम्ही दोघं जोडीने अभिषेक घालत होतो आणि गणपती बाप्पांना अभिषेक घालताना आपण ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जाप करत आपल्याला अभिषेक घालायचा असतो किंवा गणपती अथर्व शीर्ष म्हणत आपल्याला अभिषेक घालायचा असतो। तर इथं मी गणपती अथर्व शीर्ष म्हणत अभिषेक घातलेला होता। जरी आपल्याकडे गणपती बाप्पा येत नसतील तरी आपल्या घरात छोटीशी जी मूर्ती आहे त्याच्यावरती आपण अभिषेक पूजा घालून ही आपण गणपती बाप्पांचा चांगलं अशी पंचोपचारे छान पूजा करायची असते। जरी आपण पार्थिव गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना नसलो करत तरी आपल्या घरात गणपती बाप्पा हे असतातच नक्कीच, त्यामुळे आपण त्यांची छान अशी पूजा करायची असते आणि छोट्या छोट्या गोष्टींनुसार आपण आनंद घ्यायचा असतो। तर इथं अभिषेक पूर्ण झालेला आहे आणि मी आता गणपती बाप्पांच्या पूजेची संपूर्ण तयारी करून घेतली। गणपती बाप्पांना छान असं गुलाबाचं अत्तर लावून घेतलं आणि त्यांना सजवलं, त्यांना वस्त्रमाळा घातल्या, फेटा घातला, त्यांना मस्त असं चंदन कुंकू लावून घेतलं आणि छान अशी त्यांची पूजा करून घेतली। श्री गणेश चतुर्थी हे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे। गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धी विनायकी चतुर्थी किंवा शिवा असेही म्हणले जाते। या चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे आणि स्थान आहे। असे मानले जाते की गणेशाला प्रसन्न केल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती प्रस्थापित होते। गणेशाला मोदक खूप आवडतात, म्हणून गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य अर्पण केला जातो। त्याचप्रमाणे जास्वंदीचे फूल, शमीपत्री आणि दुर्वा ही खूप त्यांच्या आवडीची असल्यामुळे त्याही अर्पण केले जातात। उंदीर हे गणेशाचे वाहन आहे। स्त्री मनाचे लोकदैवत असेही श्री गणेशाला मानतात। श्री गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी गणपती बाप्पांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि गणपतीच्या पूजेनंतर आरती केली जाते। प्रामुख्यानं मातीपासून बनवलेल्याच गणेश मूर्तीचे पूजन केले जाते। पहिल्या काळात बघा तुम्ही घरात मातीचेच गणेश पूजन करायचे, मातीची गणपतीची मूर्ती बनवायची, पण जसा काळ बदलत चालला तशा मूर्त्याही बदलत चाललेल्या आहेत। आपण निसर्गाशी एकनिष्ठ राहणं खूप महत्त्वाचं झालेलं आहे।
तर इथं मी छान अशी गणपती बाप्पांची पूजा करून घेतली, तर आरती केली आम्ही सर्वांनी मिळून। आणि मी गणपती बाप्पांना आरती झाल्या झाल्या गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घेतला आणि त्यांना नैवेद्य दाखवून नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी असं 3 वेळा म्हटलं आणि माझी पूजा स्वीकार करा अशी प्रार्थना केली। आणि त्यानंतर मी स्वयंपाक केला आणि उकडीचे मोदक केले आणि उकडीच्या मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवला। तर अशी छानशी मी पूजा करून घेतली। तर बघा कशी झालेली आहे आपली आजची पूजा। तर इथं माझी गणेश पूजा झाल्यानंतर मी इथं उकडीच्या मोदकाची तयारी करून घेतलेली आहे। एक नारळ फोडून मी त्याला छान मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं आणि 1 वाटी गूळ किसून घेतलेला होता। आणि त्यानंतर बघा या वाटीच्या मापाने मी 1.5 वाटी पाणी आणि थोडंसं तूप आणि मीठ त्यात टाकून पाणी उकळवून घेतलं। जेवढं आपण घेणार आहोत पीठ तेवढ्याच मापाचं पाणीही आपण त्याच्यामध्ये घ्यायचं आहे। तर त्याच ज्या वाटीने मी पाणी घेतलं होतं त्याच वाटीच्या मापाने मी 1.5 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आणि अशी छानपैकी त्याची उकड काढून घेतली। पहिल्या पाण्याला छान उकळी आणून दिली आणि मग त्याच्यामध्ये 1.5 वाटी मी तांदळाचं पीठ टाकलं 1.5 वाटी पाण्यामध्ये आणि मग त्याची उकड काढून घेतली। आणि उकड काढताना आपण त्यामध्ये ते पीठ टाकून बारीक धीमी आंचवरती एकदम त्याला वाफायला ठेवायचं आणि 1-2 मिनिटांनं ती उकड आपण काढून घ्यायची आहे। तर इथं छान अशी आपली उकड काढून झालेली आहे। आणि त्यानंतर मग मी तिला एका परातीत घेतलं आणि ती जास्तच गरम होतं म्हणून त्याला हातही घालता येत नव्हता। तरीही मी थोडंसं त्याला नॉर्मल आपलं कोमट होऊ दिलं आणि त्यानंतर मग त्याला व्यवस्थित असं आपलं जसं पीठ मळतो तसं असं एकदम मऊ आपण त्याला मळून घ्यायचं आहे। सुरुवातीला ते खूपच गरम होतं म्हणून मी त्याला हळूहळू मळून घेत होते, पण नंतरून ते नॉर्मल रूम टेम्परेचरला आलं, आपण त्यात हात घालू शकत होतो म्हणून मग मी त्याला छान असं पीठ मळतो तसं मळायला सुरुवात केली। एकदम मऊ लोण्यासारखं लुसलुशीत आपल्याला हे पीठ करून घ्यायचं आहे। तर इथं बघा एकदम मऊसूत एकदम छान असं लोण्यासारखा गोळा आपल्याला तयार झालेला आहे। आणि आता याचे आपल्याला उकडीचे मोदक बनवायचे आहेत। तर प्रथम तर मी हाताला थोडंसं तूप लावून घेतलं आणि मी ज्या साच्यामध्ये मोदक बनवणार होते त्यालाही थोडंसं तूप लावून घेतलं आणि मी तुम्हाला आधी साच्यामध्ये मोदक कसा करायचा हे दाखवते। साच्याला पहिला थोडंसं तूप लावून घ्या जेणेकरून त्याला पीठ चिटकणार नाही आणि तुमच्या हातालाही नाही चिटकणार। असा एक छोटासा गोळा घ्यायचा पेड्याच्या साईजचा आणि अशा प्रकारे बघा त्या साच्यामध्ये घालायचं आपण आणि असं दाबून घेतलं का नाही ते जेव्हा व्यवस्थित हे झालं ना त्यामध्ये सारण घालून घ्यायचं आणि मग ते उरलेलं जे पीठ आहे त्यानेच त्याला असं मस्त असं पॅक करायचं। तर इतका सुंदर आपला मोदक तयार होतो ना, खूप छान मोदक तयार होतो। बघा इथं किती छान आपल्या साच्यामध्ये मोदक तयार झालेला आहे तो। इकडे बघा मी एक मोदक तुम्हाला हातानेही करून दाखवते। हा मी साच्यामध्ये करून घेतलेला मोदक तुम्हाला दाखवत आहे। तर किती सुंदर आपला मोदक तयार झालेला आहे। असेच मी सर्व मोदक करून घेतलेले होते आणि आता दुसरा मोदक मी तुम्हाला हाताने करून दाखवते। तर हाताने करतानाही आपल्याला थोडंसं गोळा घ्यायचा आहे आणि त्याला बघा हाताने असं गोल गोल व्यवस्थित स्प्रेड करायचं। तुम्ही ज्याला असं जमत नाही ते लाटूनही घेऊ शकतात पोळपाटावरती आणि त्यानंतर अशा कळ्या पाडून घ्यायच्या आणि कळ्या पाडून घेतल्यानंतर त्यामध्ये छान सारण भरून त्याला बघा हे कळ्या ज्या आहेत ना आपल्या ते सारण थोडंसं आतमध्ये बोटाने असं दाबून घ्यायचं
आणि आपल्या कळ्या अशा एकदम सगळ्याचे जे वरचा भाग आहे ना तो जुळवून घ्यायचा आणि जुळवून घेत घेत हातामध्ये त्याला व्यवस्थित गोल गोल असा आकार देत जायचा. मग त्याला छान असा मस्त मोदकाचा आकार येतो. तर बघा किती पांढरा शुभ्र आणि छान सुंदर असा आपला मोदक तयार झालेला आहे तो. त्यानंतर मी असे सर्व मोदक करायला घेतले. सर्व गोळे आधी मी गोल गोल करून घेतले आणि त्यानंतर मग मी पटापटा मोदक वळायला घेतले. दीड वाटी पिठामध्ये साधारणतः माझे 30 मोदक झाले होते, पण मी 21 मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवला होता. तर बघा किती पटापटा आणि सुंदर आणि छान असे आपले मोदक होत आहेत ते. तर इथं बघा तुम्ही, मुलंही आपल्या मध्ये मध्ये काय करायचं कमी करत नाहीत. माझ्या मुलाला किती हाऊस, त्यालाही मम्मी मला करायचंय, मम्मी मला करायचंय म्हणून त्यानेही उरलेले सगळे मोदक त्यानेच बनवले. मी इकडं बाकीचे मोदक उकडून घेऊपर्यंत उरलेले सगळे मोदक त्यानेच बनवून घेतले. जर आपण ह्या गोष्टीमध्ये उल्हास दाखवला तर आपली मुलंही स्वतःहून येतात आणि शिकतात की कसं करायचं आहे, कसं करायचं नाही. तर माझ्या मुलाने मला मोदक बनवायला खूप मदत केली आणि मी आता इथे सर्व मोदक व्यवस्थित उकळून घेत आहे. ज्या भांड्यामध्ये आपल्याला मोदक उकडायचे आहेत त्याला व्यवस्थित मी तूप लावून घेतलं. खाली पातेल्यामध्ये मी पाणी ओतून घेतलं आणि मी ते स्टीम करायला ठेवून दिले. आणि आता बघा ते व्यवस्थित स्टीम झालेले आहेत. आणि मी इथं गणपती बाप्पांसाठी 21 मोदकांचा नैवेद्य काढलेला आहे. यात अर्धे मोदक मी केलेले आहेत आणि अर्धे मोदक माझ्या मुलांनी केलेले आहेत. त्याचं नाव शौर्य आहे. बघा किती सुंदर आणि छान पांढरे शुभ्र असे आपले मोदक झालेले आहेत, अगदी लोण्यासारखे मऊसूत. आणि त्यानंतर मग मी गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवला त्याचा. गणपती बाप्पांचे फेवरेट मोदक आहेत ते. आणि गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून घेतल्यानंतर आम्ही त्या नैवेद्याचा आस्वाद घेतला. तर तुम्हाला सांगते इतके छान आणि गोड मोदक झालेले होते. तर त्याला मधून असं कट करायचं आणि छान अशी तुपाची धार त्याच्यावरती सोडायची आणि तो मोदक खायचा. तर गणेश चतुर्थीनिमित्त असा होता माझा आजचा व्हिडिओ. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नक्कीच त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय.